आणि मंडळी, स्पेशल रिपोर्टमध्ये आता आढावा घेऊया दिवसभरातल्या घडामोडींचा अतिशय वेगवान माझा सहकारी दीपक सोबत. आझाद मैदानावर जाऊन शरद पवारांचा आंदोलक शिक्षकांची संवाद. शिक्षकांवर पावसा पाण्यात आंदोलनाची वेळ हे भूषणावं नाही. शरद पवारांची सरकारवर टीका. तरतूद न करता काढलेला आदेश कचऱ्याच्या पेटीत टाकण्यासारखा. शरद पवारांची सरकारवर टीका. एक दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचं आवाहन. उद्धव ठाकरेंची शिक्षकांच्या आंदोलनाला भेट. शिवसेना शिक्षकांसोबत असल्याचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या शिक्षकांची अवस्था ही महाविकास आघाडी सरकारमुळे. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप. मुंबईच्या आझाद मैदानातील शिक्षक आंदोलकांचं शिष्टमंडळ विधानभवनात दाखल. गिरीश महाजनांची भेट घेतल्यानंतर शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. मुंबईतल्या आमदार निवासात 2 वेटर भिडले. किरकोळ कारणावरून 2 वेटरमध्ये हाणामारी. इतर कर्मचाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हाणामारी थांबली. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा. शिळं जेवण दिल्याचा राग अनावर होऊन कर्मचाऱ्याला मारहाण. एका आमदाराला असं जेवण दिलं जात असेल तर सामान्यांचं काय? आमदार निवासातील निकृष्ट जेवणावरून संजय गायकवाड यांची संतप्त प्रतिक्रिया. मनोरा आमदार निवासातील कॅन्टीनच्या टेंडरची मुदत संपल्यानंतरही 2दा मुदतवाढ. नवा कंत्राटदार येऊ नये यासाठी ही मुदतवाढ दिल्याची चर्चा. कॅन्टीन प्रशासनाकडून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास नकार. पोलिसांनीही विचारणा करूनही आमदाराविरोधात कोणतीही तक्रार करणार नसल्याचं कॅन्टीन प्रशासनाचं स्पष्टीकरण. ठाकरे सेनेचे अनिल परब संजय गायकवाडांवर संतापले. हिंमत असेल तर मंत्र्याला मारा. परब यांचं आवाहन. तर अशा आमदाराचं निलंबन करावं, परबांची मागणी. संजय गायकवाड यांची मजुरी मुख्यमंत्री कारवाई करणार का? अशा प्रकारे मारहाण करणं कितपत योग्य? संजय राऊतांचा सवाल. संजय गायकवाडांना पैसा आणि सत्तेची मस्ती असल्याचा सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. संजय गायकवाडांना समज देणार. मारहाण करणं चुकीचं. तक्रार करायला हवी होती. उपमुख्यमंत्री शिंदेंनी संजय गायकवाड यांचे कान टोचले. शिंदेंनी पंतप्रधान मोदी गृहमंत्री शहांकडे जाऊन ठाण्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मोठा निधी आणावा. आव्हाडांची टीका. तुम्ही 7-8 टर्म आमदार आहात. पाण्यासह इतर नागरी प्रश्न तुम्ही का सोडवले नाहीत? मंत्री गुलाबराव पाटलांचा आव्हाडांवर पलटवार. 3000 कोटींच्या टोल घोटाळ्याप्रकरणी नाना पटोलेंकडून हक्कभंग दाखल. खासगी कंत्राटदाराला नियमबाह्य मुदतवाढ दिल्यानं 3000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा करत पटोलेंची दोषींवर कठोर कारवाईची मागणी. तानाजी सावंत मतदारसंघात फिरत नाहीत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नसेल तर सावंतांनी राजीनामा द्यावा. माजी आमदार राहुल मोटे यांची मागणी. विधानसभेच्या निकालापासून तानाजी सावंत एकदाही मतदारसंघात न फिरल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. अधिवेशनाकडेही सावंत यांची पाठ. उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंचे आमदार सुनील प्रभूंची घेतली सांत्वनपर भेट. सुनील प्रभूंच्या कांदिवलीतील निवासस्थानी शिंदेंची भेट. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची उद्या बैठक. पावसाळी अधिवेशन 18 जुलैपर्यंत वाढवलं जाण्याची शक्यता. राज्य सरकार उद्या विधिमंडळात जनसुरक्षा विधेयक मांडणार. तत्पूर्वी महसूल मंत्री तथा समितीचे अध्यक्ष आणि मंत्री बावनकुळे विधिमंडळात आज समितीचा अहवाल सादर करणार. तुकडेबंदी कायदा रद्द करणार. महसूल मंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा. महसूल मंत्र्यांच्या निर्णयाचं विरोधकांकडूनही स्वागत. होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणी करण्याचा अधिकार. होमिओपॅथी डॉक्टरांकडून निर्णयाचं स्वागत. राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा एआय तंत्रज्ञानाचा पहिला करार. एआयच्या मदतीनं स्मार्ट फिश स्टॉक असेसमेंट सिस्टीम तयार केली जाणार. पुणे जिल्ह्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांची संख्या निश्चित केली जाणार. पर्यटकांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नाना शंकरशेठ असं नामकरण करा. भास्कर जाधव यांची विधानसभेमध्ये मागणी. पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्ग विस्ताराला मान्यता. खासदार सुप्रिया सुळेंकडून पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार. राज्यात खोटे शासकीय निर्णय प्रसारित करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या गंभीर प्रकारांमध्ये वाढ होत असल्यानं कारवाई करण्याची मागणी. वाशिमच्या तोंडगाव टोल प्लाझा तोडफोड प्रकरणी मनसेच्या 3 विरोधात गुन्हा दाखल. कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाविरोधात मनसेचं आमरण उपोषण.
8 वर्षात 8 वेळा आंदोलन करूनही सरकारनं रस्त्याचं काम न केल्यानं पाटण तालुक्यात मनसैनिकांचं आमरण उपोषण. नागपूर शहरात एका रात्रीत 150 मिलीमीटर पावसाची नोंद. कुही तालुक्यात सर्वाधिक 222 मिलीमीटर पावसाची नोंद. मुसळधार पावसानं नागपुरातील अनेक रस्ते जलमय. बाजीप्रभूनगर परिसरात रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप. नागपूरच्या सदिच्छा कॉलनीत अनेक घरांमध्ये नाल्याचं पाणी शिरल्यानं रहिवाशांच्या घरातील सामानाचं नुकसान. नागपूरच्या बेसा भागात अनेक घरात पाणी शिरलं. घरात पावसाचं पाणी शिरू नये यासाठी दाराच्या उंबरठ्यावर तात्पुरती 2 फुटी उंचीची कॉन्क्रीट सुरक्षा भिंत बांधली. नागपुरात पावसाचा कहर. नवकन्यानगर भरतवाडा पिवळी नदीच्या काठावरील घरात अडकलेल्या 2 कुटुंबातील 14 जणांना वाचवलं. भंडारा शहरासह ग्रामीण भागात पूरपरिस्थिती. भोजापूर इथे एका गर्भवती महिलेसह कुटुंबातील अनेक सदस्यांना सुरक्षित स्थळी हलवलं. नागपुरात झालेल्या जोरदार पावसाचा पोलिसांनाही फटका. सोनेगाव चौकीमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं फर्निचर आणि अनेक वस्तूंचं नुकसान. गोंदियाच्या देवरीमधील ककोडी चिचगड मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला. वाहतूक ठप्प. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसानं 2 घरांचं पूर्णतः तर 10 ते 15 घरांचं अंशतः नुकसान. वर्ध्याच्या देवळी तालुक्यात 5 रस्ते वाहतुकीसाठी बंद. रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्यानं गावांचा संपर्क तुटला. यवतमाळ जिल्ह्यात 18 महसूल मंडळात अतिवृष्टी. गेल्या 24 तासात 33 मिलीमीटर पावसाची नोंद. यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यात मांडवा जवळून वाहणाऱ्या खुनी नदीला पूर. पाटणबोरी ते मांडवा मार्गावरची वाहतूक ठप्प. यवतमाळ जिल्ह्यात वर्धा नदीला पूर. पुलावरून पाणी वाहत असल्यानं वरोरा मार्ग बंद. भंडाऱ्यात सीमेवर तैनात असलेल्या जवानाच्या घरातही शिरलं पाणी. पाडी काढताना आई वडिलांची परवड. चंद्रपुरात ब्रह्मपुरी तालुक्यात गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग. चंद्रपूर जिल्ह्याला मोठा फटका. वैनगंगेच्या पुराचा चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतील 8 गावांना फटका. नदीकाठच्या 14 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं. बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. अजूनही 167 पाणी प्रकल्पात केवळ 28%च पाणी साठा. जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा. पावसामुळे मोडकसागर धरण तुडुंब. धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला. मोडकसागर धरणातून 30,000 क्युसेकनं विसर्ग. गोसेखुर्द धरणाच्या विसर्गामुळे गडचिरोली जिल्ह्यात बिकट परिस्थिती. आतापर्यंत 256 नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढलं. स्पेशल रिपोर्टमध्ये आता घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते MGM युनिव्हर्सिटी.